ओ हात लाव. महात्मा ज्योतिराव फुले की जय. जय ज्योती जय क्रांती. कृपया आजूबाजूला उभं न राहता मंडपामध्ये येऊन बसायचंय. कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. या ठिकाणी सर्वात आधी आपल्या समोर एक चिमुकली भार्गवी खरे, आपल्या सटाणा आगाराचे कवी दादा खरे यांची कन्या आपल्या समोर स्त्री जातीच्या लेकीसाठी एक अतिशय सुंदर गीत या ठिकाणी सादर करणार आहे आणि तिच्या गीताला ढोलकीच्या द्वारे साथ देणार आहेत ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज देवरे. सर्वात आधी त्यांचं स्टेजवर आगमन झाल्यानंतर महत्वाची जबाबदारी आपली बनते ती म्हणजे टाळ्यांचा कडकडाट. ज्यावेळी टाळ्यांचा कडकडाट होतो त्यावेळी कार्यक्रमाला शोभा येत असते. महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने मी खरे दादा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आज मोठ्या थाटा माटात आपण साजरी करत आहोत. स्त्रियांच्या शिक्षणासाठी झिजले होऊन चंदन, स्त्रियांच्या शिक्षणासाठी झिजले होऊन चंदन अशा क्रांतीसूर्य महात्मा फुलेंना मी करतो त्रिवार वंदन, त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. या ठिकाणी माझी मुलगी भारदेवी खरे ही स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग हे सुंदर असं गीत या ठिकाणी आपल्या समोर सादर करणार आहे. हॅलो स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग, आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले 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 फुले ग. ज्ञान मिळाले कधी त्या दुबळ्या जातीमधी, ज्ञान मिळाले कधी त्या दुबळ्या जातीमधी, ज्ञान मिळाले कधी त्या दुबळ्या जातीमधी, ज्ञान मिळाले कधी त्या दुबळ्या जातीमधी. फुलू लागल्या कळ्या कोवळ्या, फुलू लागली फुले ग, फुलू लागल्या कळ्या कोवळ्या, फुलू लागली फुले ग, फुलू लागल्या कळ्या कोवळ्या, फुलू लागली फुले ग, फुलू लागल्या कळ्या कोवळ्या, फुलू लागली फुले ग. आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले फुले ग, आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले फुले ग, आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले फुले ग, आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले फुले ग. ओढ ज्ञानाची लागली शाळा पोरांची काढली, ओढ ज्ञानाची लागली शाळा पोरांची काढली, ओढ ज्ञानाची लागली शाळा पोरांची
लागली शाळा पोरांची काढली पासून शिकू लागली अस्पृश्यांची मुले ग. तेव्हापासून शिकू लागली अस्पृश्यांची मुले ग. तेव्हापासून शिकू लागली अस्पृश्यांची मुले ग. तेव्हापासून शिकू लागली अस्पृश्यांची मुले ग. आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले 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 ग. महान क्रांतीमुळे समतेशी नाते जुळे. या महान क्रांतीमुळे समतेशी नाती जुळे. त्या महान क्रांतीमुळे समतेशी नाते जुळे. या महान क्रांतीमुळे समतेशी नाती जुळे. त्या क्रांतीची थोर पताका अजून गगनी डुले ग. क्रांतीची थोर पताका अजूनी गगनी डुले ग. आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले 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 ग. आज वामनाची बाईल गीत क्रांतीचे गाईल. 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 त्या क्रांतीने श्रीमुक्तीचे दारच केले खुले ग. क्रांतीने श्रीमुक्तीचे दारच केले खुले ग. आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण 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 केले खुले ग. अतिशय मार्मिक शब्दात हवामानदारांनी महात्मा फुलेंचं जीवन या ठिकाणी रेखाटलेलं आहे. जर समजा महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवलं नसतं तर काय झालं असतं. तर आज सुद्धा आपण 50 ते 60 वर्ष 90 100 वर्ष मागे राहिलो असतो. बहुजन स्त्रिया या शिक्षणापासून वंचित राहिल्या असत्या. म्हणून बघा कवी सुदेश कांबळे काय म्हणतात. फुल्यांनी जर का शिकवलं नसते सावित्रीबाईला. फुल्यांनी जर का शिकवलं नसते सावित्रीबाईला. फुल्यांनी जर का शिकवलं नसते सावित्रीबाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुटीरात बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुटीरात बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. फुल्याने जर का शिकवलं नसते सावित्रीबाईला. फुल्याने जर का शिकवलं नसते सावित्रीबाईला. फुल्याने जर का शिकवलं नसते सावित्रीबाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुटीरात बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुटीरात बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. फुल्याने जर का शिकवलं नसते सावित्रीबाईला. फुल्याने जर का शिकवलं नसते सावित्रीबाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुटीरात बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुटीरात बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. या सत्परद्याच्या आत नारीची सुंदर जात. या सत्पडद्याच्या आत नारीची सुंदर जात. या सत्परद्याच्या आत नारीची सुंदर जात. या सत्पडद्याच्या आत नारीची सुंदर जात. दासी होनी रायाची
श्रीमुक्तीचा दिला तडाखा त्या पेशवाईला, श्रीमुक्तीचा दिला तडाखा त्या पेशवाईला. बघा, श्री म्हणजे वाघीण आहे, परंतु तिला काही कर्मठ लोकांनी बंदिस्त करून ठेवलं होतं. तिला ज्ञान मिळत नव्हतं, बहुजनांना ज्ञान मिळत नव्हतं. मग अशा वेळी एका महात्म्याचा जन्म झाला आणि त्याने ज्ञानाचे दरवाजे बहुजनांसाठी, स्त्रियांसाठी खुले करून दिले. म्हणून अशा क्रांतीवीराला माझा कोटी कोटी प्रणाम आहे. फुल्याने जर का शिकवलं नसते सावित्रीबाईला, फुल्याने जर का शिकवलं नसते सावित्रीबाईला, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. करता पिकाची राखण काळाची फिरे गोपन, काळाची फिरे गोपन, काळाची फिरे गोपन, करता पिकाची राखण काळाची फिरे गोपन. काळाची फिरे गोपन, काळाची फिरे गोपन. या भूमीच्या पाठीवरती लील काढी दे गोधन, लिले काढी रे गोंधन, लिले काढी रे गोंधन. विज्ञानाचा सुगंध पसरे जाई जुईला, विज्ञानाचा सुगंध पसरे जाई जुईला, विज्ञानाचा सुगंध पसरे जाई जुईला. महात्मा फुले हे नुसते समाज सुधारक नव्हते बरं का, तर ते विज्ञानवादी समाज सुधारक होते. त्यांनी कधीही आपल्या आयुष्यामध्ये अंधश्रद्धेला थारा दिला नाही. सावित्रीबाईंवर इतके संकट आली ज्योतिबांवर आणि सावित्रीबाईंवर लोकांनी अक्षरशः त्यांना मारायला माणसं पाठवली, तरी सुद्धा माझी ज्योतिबा हे डगमगले नाही. आणि सावित्रीबाईंना त्यांनी कायम धीर दिला. नुसतं त्यांना त्यांना शिकवलं, स्वतः शिकवलं आणि स्त्रियांना सुशिक्षित करण्याचं त्यांनी काम केलं. म्हणून कवी सुदेश कांबळे काय म्हणतात, करता पिकाची राखण काळाची फिरे गोपन, काळाची फिरे गोपन, काळाची फिरे गोपन. या भूमीच्या पाठीवरती लील काढी दे गोंधन, लिले काढी रे गोंधन, लिले काढी रे गोंधन. विज्ञानाचा सुगंध पसरे जाई जुईला, विज्ञानाचा सुगंध पसरे जाई जुईला, विज्ञानाचा सुगंध पसरे जाई जुईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. फुल्याने जर का शिकवलं नसते सावित्रीबाईला, फुल्याने जर का शिकवलं नसते सावित्रीबाईला, फुल्याने जर का शिकवलं नसते सावित्रीबाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला, आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. पेट पुण्याची बुधवार गवळकळ्यांचा बाजार, गोळ्यांचा बाजार, गोळ्यांचा बाजार. त्या भिडेच्या वाड्याला नित्यपटांचा शेजार, नित्यपटांचा शेजार, नित्यपटांचा शेजार. या माळ्याने धर्म बुडवला, या माळ्याने धर्म बुडवला पर्वत राहिला, या माळ्याने धर्म बुडवला पर्वत राहिला. बघा, त्या काळचे ज्योतिबांच्या समकालीन काही कर्मठ लोक होती. ते काय म्हणायचे, या माळ्याने धर्म बुडवला केले पर्वत राहिला. म्हणजे स्त्रियांना शिक्षणाचं काम ज्योतिबांनी केलं, बहुजनांना शिकवण्याचं काम केलं आणि त्या लोकांचा धर्म बुडत होता असं ते प्रचार करत होते. मग त्यांनी
एक शपथ अडवली. ज्योतिबा आपला ऐकत नाही ना, मग ते ज्योतिबांच्या घरी गेले. गोविंदरावांना सांगितलं तुमचा मुलगा आमचा धर्म बुडवण्याचं काम करतोय, त्याला घराबाहेर टाकला. त्यावेळेस गोविंदरावांचा नाईलाज होता, त्यांच्यावर दबाव होता, म्हणून त्यांनी ज्योतिबांना सावित्रीला घराबाहेर काढलं. पण आमचे ज्योतिबा कधीच डगमगले नाही. ज्योतिबा अखंड आयुष्यभर मरेपर्यंत त्यांनी बहुजनांना आणि स्त्रियांना शिकवण्याचं काम केलं. या मायाने धर्म बुडवला पर्वत राहिला, या मायाने धर्म बुडवला पर्वत राहिला. आज सुखाचे दिवस आलेत नसते कुठल्याच बाईला, आज सुखाचे दिवस आलेत नसते कुठल्याच बाईला. फुल्याने जर का शिकवलं नसते सावित्रीबाईला, फुल्याने जर का शिकवलं नसते सावित्रीबाईला. आज सुखाचे दिवस आलेत नसते कुठल्याच बाईला, आज सुखाचे दिवस आलेत नसते कुठल्याच बाईला. भार्गवी आणि दादाखरे यांच्या गाण्यावरती खुश होऊन माननीय वैभव गांगुर्डे सर, तालुका अध्यक्ष महात्मा फुले समता परिषद यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्याचा. त्यानंतर माननीय पोपट बच्चा काका यांच्याकडनं देखील 100 रुपयाचं बक्षीस या गाण्याला देण्यात आलेलं आहे. तसेच माननीय यशवंत कात्रे सर, शहर अध्यक्ष समता परिषद सटाणा यांच्याकडनं देखील 100 रुपयाचं बक्षीस. कांबळे सरांकडनं 100 रुपयाचं बक्षीस. तसेच आपले लाडके किशोर दादा यांच्याकडनं देखील 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी या गाण्याचं. आपल्या समोर माननीय देवदत्त बोरशे सर यांचं अतिशय सुंदर असं व्याख्यानाचं कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाषण होतात, भाषणानंतर आपण ते विचार इथं सोडून जातो, परंतु देवदत्त बोरशे सर यांची जी काही प्रतिमा आहे तर ती प्रतिमा एक आगळीवेगळी प्रतिमा आहे. सर स्वतः शिक्षक असून देखील एक चांगल्या पद्धतीने ऐराणी कविता लिहितात, गझल लिहितात. त्याच पद्धतीने त्यांचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास देखील गाढा अभ्यास या ठिकाणी आहे सरांचा. सरांना मी आमंत्रित करतो की सर आपण कृपया स्टेजवरती यावं आणि आपलं बहुमोलाचं मार्गदर्शन आमच्या सटाणा आगारातील कर्मचाऱ्यांना द्यावं. क्रांतीसूर्य न्यायाचे महामेरू महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं औचित्यावर सर्व श्रोतेगण आणि यशवंत नगरवासियांनी, ज्यांच्या केवळ स्मरणानं कोट्यावधी लोकांच्या मनात कृतज्ञतेचा दीप प्रज्वलित होतो, ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक होतो. उपस्थित सज्जन हो, महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आपण साजरा करत असतो. महापुरुषांनी या मातीसाठी आपलं अवघड जीवन समर्पित केलं, परंतु या ठिकाणी खेदाने सांगावंसं वाटतं, या महापुरुषांनी 3500 वर्षापासून आपल्याला सांगितलं की देव दगडात नाही माणसात आहे, परंतु तरी सुद्धा या महापुरुषांचं रूपांतर आपण दगडात करून टाकलं. त्यांचे असंख्य पुतळे आपण उभारले, परंतु त्यांचे विचार मात्र डोक्यात घेतले नाही. ही आपल्यासाठी खेदाची बाब म्हटली तरी ज्ञानाच्या प्रकाशाने फक्त महाराष्ट्राची भूमी नव्हे तर अवघा भारत ज्ञानमय प्रकाशमय करून टाकला. आणि ते महान व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी अवघड जीवन आपल्या मातीसाठी, आपल्या बांधवांसाठी समर्पित केलं. आणि हा ज्ञान यज्ञ उभा करत असताना, हा चेतवत असताना असंख्य अडचणी महात्मा फुलेंना आली. त्या डगमगले नाही, त्यांच्या कार्यापासून तसूभरी मागे हटले नाहीत. अगदी चांद्यापासून बांध्यापर्यंत, खड्यापासून मळ्यापर्यंत शिक्षणाची गंगा त्यांचं पोहोचवण्याचं जे ध्येय होतं त्यांनी अखेरपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडलं. आणि याचा परिपाक म्हणून आज या भगिनी या ठिकाणी विराजमान झालेल्या आहेत. या सावित्रीच्या लेकी चूल आणि मूळ पुरत्या मर्यादित न राहता आज फक्त सटाणा आगारच नव्हे
तर राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचल्या. ही सर्वस्वी देण महात्मा ज्योतिबा फुलेंची म्हटलं तरी वावगं ठरू नये. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, बिहाइंड एव्हरी सक्सेस देयर इज अ वुमन. याचा अर्थ असा होतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, त्यामुळे तो यशस्वी होत असतो. याचं सुंदर उदाहरण आपण पाहिलेलं आहे. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब नसत्या तर छत्रपती शिवराय घडले नसते. भुवनेश्वरी देवी नसत्या तर स्वामी विवेकानंद घडले नसते. म्हणजे स्त्री ही कोणत्या का रूपात असे ना, तिचं महत्व आपल्याला कमी करता येणार नाही. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्त्रीचे अश्रू हे अण्वस्त्रापेक्षाही स्फोटक असतात. सीतेच्या अश्रूंनी महाभारत घडवला आणि सावित्रीबाई देवी फुलेंच्या अश्रूंनी हा ज्ञानाचा यज्ञ यशस्वी केला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. त्यामुळे श्रीपंक्ती हिंदीमध्ये लिहिलेल्या आहे, कुदरत की अनमोल कृति है ये बेटिया, बेटों से किसी तरह कम नहीं है ये बेटिया, राष्ट्र प्रेम की ज्योत जिजाऊ है ये बेटिया, ज्ञान जगत में सावित्री है ये बेटिया, अंतरिक्ष में कल्पना सुनीता है ये बेटिया, खेल कूद लिया काव्य जगत में बहिनाई है ये बेटिया, संसद रत्न सुप्रिया है ये बेटिया, ज्ञान जगत की सावित्री है ये बेटिया, बेटिया मिटाओगे तो मिट जाएगी ये धरा, इस धरा चक्र को चलाने वाली है बेटिया. खूप सुंदर अशा पंक्ती त्याने व्यक्त केलेल्या आहेत. या ठिकाणी चिमुकल्या भार्गवीने सुंदर असं या ठिकाणी गीत सादर केलं. ती मला अभिमान आहे, ती माझी नात आहे. कारण तिचे वडील जे आहेत दादा खरे यांना मी घडवलेले आहे. माझे विद्यार्थी आहेत, इयत्ता 10वी मध्ये माझे विद्यार्थी होते दादा खरे. माझ्या 21 वर्षाची सेवा सार्थकी लागली असं दादाच्या आणि त्या चिमुकलीच्या तोडून जेव्हा मी सावित्री देवी आणि महात्माजींच्या जीवनाबद्दल मी गीत ऐकलं आणि खऱ्या अर्थाने मी पावलो की मी शिकवलेलं ज्ञान वाया गेलं नाही. ज्योतिबांनी जे ज्ञानाचा जो केंद्रबिंदू प्रत्येक शिक्षकाच्या हातात दिला त्याच्यामध्ये मी सार्थकी ठरलो असं मला वाटतं. असंख्य विद्यार्थी माझ्या हातून घडले, मोठमोठे अधिकारी आहेत, सुपर क्लासरूम अधिकारी आहेत, शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, अगदी भारताच्या सीमेवर देशाचं रक्षण करत आहेत. हे सगळं घडलं हे फक्त शेती मातीमध्ये शिकणाऱ्या या लेखनाला शिक्षणाचा मूलमंत्र जर कोणी दिला असेल तो महात्मा ज्योतिबा फुलेंनी. महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाची ज्योत ही तळागाळापर्यंत पोहोचवली. त्यांनी शिक्षणाचा हा महायज्ञ फक्त ठराविक जातीपुरता नाही तर दलितांसाठी, शोषितांसाठी, बहुजनांसाठी, सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी त्यांनी हा ज्ञानाचा यज्ञ सुरू केला आणि त्याचा परिपाक म्हणून आज आपण साक्षर झालो. आणि आज खऱ्या अर्थाने पुस्तकातून आपलं मस्तक घडलं. त्यामुळे पुस्तकातून घडलेलं मस्तक हे पुन्हा आपलं नतमस्तक होत नसतं. हे फक्त ज्योतिबा फुलेंमुळे घडलं. त्यांचे आपण अनंत उपकार मानले पाहिजे. बंधू आणि बहिणींनो, त्यांच्या जीवनावर, जीवनपटावर जर प्रकाशझोत टाकायचा म्हटला तर महापुरुषांनी, जे महापुरुष कुणाला म्हणतात की जे सर्वसामान्य काम करतात त्यांना पुरुष म्हणतात, जे स्वतःसाठी जगतात त्यांना सामान्य पुरुष म्हणतात, पण जे दुसऱ्यासाठी जगतात त्यांना महापुरुष म्हणतात. आणि हे महापुरुष या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले. आपली महाराष्ट्राची माती खऱ्या अर्थाने पावन आहे. इथं शिवराय जन्मले, इथं ज्योतिबा फुले जन्मले, इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले. बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने गुरु मानलं ते महात्मा फुलेंना. आपण जातीसाठी लढणारा हा जो समाज ज्या दिवशी मातीसाठी लढेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने भारत बौद्धिक आणि आर्थिकदृष्ट्या महासत्ता बनेल. परंतु आपण या महापुरुषांना जातीमध्ये वाटून टाकलं. महापुरुषांनी कधी जात मानली नाही. त्यांनी फक्त या भूमीवर, या मातीवर खऱ्या अर्थाने प्रीती केली आणि त्यांचे जे विचार आहेत हे आपण पुस्तकातून वाचत नाही. आजच्या या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये प्रत्येक मुलाच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि आई वडिलांना कौतुक वाटतं. कौतुक तुम्हाला तेव्हाच वाटलं पाहिजे ज्या दिवशी तुमच्या बाळाच्या, तुमच्या लेकराच्या हातामध्ये मोबाईल पुस्तक असेल. कारण पुस्तकच खऱ्या अर्थाने मस्त घडत असतं हे या महापुरुषांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे मोबाईलचा, हा मोबाईल नावाचा आजगर जो आहे याचा फक्त ठराविक वापर करा, गरजेपुरता वापर करा. या ठिकाणी बसलेल्या भगिनींना माझं आवर्जून सांगणं आहे आणि त्यांना विनंती करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये मोबाईलचा अतिरेक वापर आपल्या मुला मुलींना तुम्ही करू देऊ नका. त्यांच्या हातामध्ये पुस्तक द्या. त्यांच्या हातामध्ये पुस्तक देण्याच्या आधी तुमच्या हातामध्ये पुस्तक असलं पाहिजे. कारण आईच्या हातामध्ये जेव्हा मुलं पुस्तक बघतील त्यावेळेस ते पुस्तक घेण्याचा हट्ट करतील आणि खऱ्या अर्थाने पुस्तकाबद्दल त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल.
महात्मा फुलेंचं समग्र जीवन जर समजा आपण दृष्टिक्षेपात आणलं तर आपल्याला दिसून येईल त्यांच्या पण आपल्या राहत्या घरापासून भिडेवाड्याच्या मुलींच्या शाळेपर्यंत जाताना समाजातील कर्मठांचा, सनातन्यांचा आणि मुठभर धनधानग्यांचा प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागत होता. रस्त्याने जाताना सावित्री देवींना हे कर्मठ शिव्या द्यायचे, त्यांच्यावर दगड फेकायचे, त्यांना खड्या मारायचे, शेण टाकायचे आणि अशा रीतीने अगदी शेणाने, चिखलाने, दगडांनी माखलेली सावित्री तशा अवस्थेमध्ये शाळेत जायच्या. आणि हे दृश्य बघून फातिमा शेख आहे त्यांना वाईट वाटलं. त्यांनी सल्ला दिला की सावित्री आई, तुम्ही एक काम करा, तुम्ही एक दुसरी साडी घ्या, तुमच्याकडे एकच साडी आहे आणि या साडीवर जर समजा तुम्ही शिकवत बसले तर मुलांचं लक्ष जे आहे, मुलींचं लक्ष हे तुमच्या साडीकडे जातं, तुमच्या शिकवण्याकडे जात नाही. आणि त्यांनी त्यांच्या आपल्या सहकार्याची गोष्ट मानली, एक नवी साडी घेतली. नवी साडी घेतल्यानंतर ती तिथं ठेवली. सावित्री देवी घरून यायच्या, चिखलाने आणि शेणाने माखलेली साडी तिथं शाळेत गेल्यानंतर बदलायच्या. बदलल्यानंतर ती साडी बदलल्यानंतर ती धुतलेली साडी जी आहे ती परिधान करायच्या. नंतर तोपर्यंत ही साडी धुवून त्या तिथं टाकायच्या, परत पतीच्या मार्गाला लागायच्या. प्रत्येक वेळेस कर्मठ आणि हे नालायक लोक, सनातनी लोक त्यांच्यावर शेण फेकायची, दगड फेकायची, खड्या मारायची, माती टाकायची आणि तशीच माखलेली साडी घेऊन त्या घरी परतत असत. आणि हे दृश्य एके दिवशी ज्योतिबांच्या लक्षात आलं. ज्योतिबांनी सावित्रीला बोलवलं की तू दुसरी साडी कुणाला विचारून घेतलीस? सावित्री आईने सांगितलं की म्हणे मला फातिमाने सांगितलं की आणखी एक तुम्ही साडी घ्या, कारण तुमचं लक्ष जे आहे हे वेधलं जातं विद्यार्थ्यांकडून, विद्यार्थी व्यवस्थित शिकू शकत नाही. त्यावेळेस ज्योतिबा रागावले, जर आपल्याकडे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पैसा पुरेसा उपलब्ध नाही, तू मला विचारल्याशिवाय दुसरी साडी घेतली कशाला? आणि अशा वेळेस फातिमा शेखाने सांगितलं ज्योतिबांना की जर समजा ते अशा अवस्थेमध्ये शिकल्या तर त्यांना ताप येईल, ते आजारी पडतात आणि आजारी अवस्थेमध्ये सावित्री देवी मुलींना शिकवू शकत नाही. आणि हा सावित्रीचा त्याग बघून ज्योतिबांना गहिवरून आलं आणि खऱ्या अर्थाने ज्योतिबांनी त्या ठिकाणी सावित्रीला सांगितलं, खऱ्या अर्थाने तू माझी समर्थ सहचारिणी आहेस, समर्थ सहचारिणी तू आहेस सावित्री, त्यामुळे हा शिक्षणाचा यज्ञ पुढे नेऊ शकतो. तर एवढं महात्म्य, एवढं महान कार्य. आता आपण म्हणतो की दिवा पेटलेला आहे, दिवा पेटलेला आहे. बंधू आणि भगिनींनो, दिवा कधी पेटत नसतो. दिवा हा फक्त आधारस्तंभ असतो. पेटत असते ती ज्योत. त्या ज्योतीला आधार देणारा दिवा म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि ती तेवढ्याने ज्योत म्हणजे सावित्रीबाई. त्यामुळे आपण त्यांचं स्मरण केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने त्यांनी आज शिक्षणाचा मूलमंत्र आपल्या मातीमध्ये रुजवलेला आहे. आपल्या घरापुरता सीमित न ठेवता आपल्या परिसरातील, आपल्या गावातील, आपल्या शहरातील, आपल्या गल्लीतील प्रत्येकाला साक्षर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या वाढदिवसाला, आपल्या मुलांच्या वाढदिवसाला किंवा एखादा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला असेल, सणाचा कार्यक्रम आयोजित केला असेल, एखादा उत्सव साजरा केला असेल, त्या ठिकाणी तुम्ही भेट वस्तू कुठल्याही वस्तूच्या रूपात देऊ नका, तर पुस्तक भेट द्या. कारण पुस्तक भेट दिली तर खऱ्या अर्थाने सावित्री देवी आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी यांनी रचलेला हा ज्ञान यज्ञ जो आहे हा यशस्वी करण्यासाठी आपली वाटचाल सुरू आहे असं मला या ठिकाणी प्रकर्षाने सांगावं असं वाटतं. उपस्थित सज्जन व महात्माजींच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग सांगता येतील. अगदी 2 तास जरी तुम्ही या ठिकाणी बोलायला लावलं तरी सुद्धा वेळ अपुरा पडेल. परंतु महात्माच्या जीवनावर विशिष्ट लोकांचा पगडा होता. महात्मा ज्योतिबा फुले आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे ऋणानुबंध अत्यंत घट्ट होते. महाराजा सयाजी गायकवाड हे सुद्धा आपल्या कसमदेच्या भूमीमध्ये कवळाले इथे जन्माला आले. त्यानंतर ते दत्तक पुत्र म्हणून बडोदा संस्थानमध्ये गेले. लोकाभिमुख राजा झाले. त्यांनी अगदी गुजरात राज्य फक्त विकसित केलं नाही तर महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्र हा भाग सुद्धा त्यांनी विकसित केला. म्हणजे ऋणानुबंध घट्ट असताना कधी महाराजा सयाजीराव गायकवाड पुण्याला भिडेवाड्यामध्ये ज्योतिबांना भेटायला जायचे, कधी ज्योतिबा बडोदा संस्थानमध्ये महाराजा सयाजीराव गायकवाडांना भेटायला जायचे. त्यावेळेस महाराजांची त्यांची भेट होत असताना आणि शिक्षणाविषयी त्यांचे विचार विनिमय होत असताना महात्माजींनी राजांना विनंती केली, सयाजी महाराजांना विनंती केली की राजे, माझ्या घरी तुमचा एक फोटो मला न्यायचा आहे, तुम्ही कुठला तरी फोटो पाठवून द्या. त्यानंतर दूताकरवी महाराजा सयाजीराव गायकवाडांनी एक फोटो पाठवला, भरजरी पेहराव केलेला, मुकुट घातलेला, सिंहासनावर आरूढ असलेला. परंतु महात्मा ज्योतिबा फुलेंनी घरी तो फोटो पाहिल्यानंतर तो नकारला. त्या दूताला सांगितलं, हा फोटो तू असाच परत ये आणि महाराजांच्या साध्या वेशामध्ये फोटो घेऊ. त्यांनी पत्र लिहिलं की राजे, आपण जो फोटो मला पाठवला
तो फोटो अगदी भरजरी पेहराव केलेला आहे. मुकुट आणि सिंहासनावर आलेला असा फोटो आहे. सर्वसामान्यांना कळलं पाहिजे अगदी गुराखी मुलगा खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने लोकाभिमुख गुरुदास सुलतानचा राजा झाला हे आम्हाला सांगता येईल. या अनुषंगाने आपण आपला साधा फोटो मला पाठवावा. महाराजांनी त्यांचा निरोप वाचला. महाराजांना राग आला नाही. मी एवढा मोठा बडोदा सुलतानचा राजा आणि हा साधा शिक्षक म्हणून काम करणारा पुण्याच्या बुधवार पेठेतला एक शिक्षक आणि मुख्याध्यापक मला निरोप देतो की हा सुवर्ण अलंकारांनी नटलेला फोटो नको. महाराजांनी राग मानला नाही. त्यांनी साधा फोटो काढला घोड्यावर बसलेला आणि तो फोटो परत पाठवला आणि महात्मा फुलेंनी सुद्धा तो फोटो अगदी सन्मानाने आपल्या दिवाणखान्यामध्ये लावला आणि जगाला त्यांनी सांगितलं हाच तो गुराखी ज्याच्या बुद्धिमत्तेची जर चर्चा केली तर कुशाग्र बुद्धिमत्ता ही देव त्याला लाभली. न्याय निवाडा कसा करावा हे बडोदा सुलतानच्या महाराणीने पाहिलं. त्यांना दत्तक म्हणून घेतलं आणि खऱ्या अर्थाने गुजरात समृद्ध करण्याचं भारत समृद्ध करण्याचं महान कार्य हा राजा महाराजा सयाजीराव गायकवाड घडवत आहे. त्यामुळे मला या बुधवार पेठेतील या भिडेवाडी शाळेमध्ये 1 नव्हे 2 नव्हे हजारो सयाजीराव महाराज निर्माण करायचे आहेत. आणि महात्माजींनी ते वाक्य खरं ठरवलं. महात्माजींनी ते वाक्य खरं सुद्धा ठरवलं. आज जर आपण वस्तुस्थिती पाहिली तर इतकी बिकट आहे. आज शासनाचं आपण कुणावर टीका करायची नाही. वैयक्तिक भाऊ लालचंद भाऊ कुणावर टीका करायची नाही. मी राजकीय क्षेत्रातला माणूस नाही. मी साहित्य क्षेत्रातला माणूस आहे. परंतु मला सांगावं असं वाटतं की महापुरुषांनी कधी जात मांडली नाही आणि आपण जातीमध्ये विखुरलेले कसे आहोत. कारण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानलं. महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रसंत तुकोबारायांना गुरु मानलं. तुकोबारायांनी तथागत गौतम बुद्धांना गुरुस्थानी मानलं. आता या सगळ्या महापुरुषांच्या जाती वेगळ्या आहेत. त्यांना जातीमध्ये वाटणारे आपण कोण? हे जर जात मानत नाही तर आपण जात का म्हणतो? तर जातीवर आज इलेक्शन लढवलं जातं. जाती जातीमध्ये आज भेद निर्माण केला जातो. आजचं दृश्य जर सांगायला गेलं तर सांगायला एक लाज वाटते. लालचंद भाऊ एक छोटासा बबल्या नावाचा मुलगा असतो. सकाळी सकाळी उठतो. त्याच्या वडिलांच्या हातामध्ये पेपर असतो. पेपरमध्ये तो पाहतो आणि त्या पेपरमध्ये वडिलांना विचारतो बाबा तुम्ही काय वाचताय? ते मुले सांगतात मी सरकार बद्दल वाचतोय, शासनाबद्दल वाचतोय. म्हणजे हे सरकार काय असतं? आता हिंदू 12 वर्षाचा तो चिमुकला बबल्या त्याला सरकार आणि शासन कसं सांगावं हे वडिलांना कळे ना. तो वडिलांनी सांगितलं की बाळा हे बघ मी पैसा कमवतो ना. तो हो मग मी आहे भांडवलदार आणि तो पैसा कमवून मी तुझ्या आईच्या हातात देतो. बरोबर आहे. तुझी आई झाली सरकार आणि ही जी मोलकरी काम करते ना ही मोलकरी जी आहे ही कामगार. मग भांडवलदार ज्या वेळेस कामगारांकडून काम करून घेताना सरकारकडे निधी सोपवतो आणि हे चालतं याला सरकार. आता छोट्याशा बबल्याच्या डोक्यामध्ये काही जाईना. आता बबल्याचा लहान भाऊ असतो तो 2.5-3 वर्षाचा असतो. रात्रीची गाढ झोप लागलेली असते बबलूला आणि तो उठतो की अर्ध्या रात्रीला छोटासा भाऊ रडत आहे. त्याने पाहिलं की भावाने अंथरुणामध्ये लग्न केलेली आहे. मग आता त्याला बदल करावा असं वाटतो की आता बबल्याचा पुढची पिढी भावी पिढी. आता बबल्याने विचार केला की सांगावं तरी कुणाला काय करावं. तो पाहताना त्याचं लक्ष देतं. दरवाजा ठोठावतो. वडिलांचा दरवाजा बंद असतो. आईच्या दरवाजाकडून जातो ते पण दरवाजा ठोठवतो. आई गाळ झोपली असते. परत येतो पाहतो तर त्या ठिकाणी बघतो तो जो भांडवलदार त्याचा वडील असतो त्या कामगारावर अत्याचार करत असतो, अन्याय करत असतो आणि आई जी असते ती गाढ झोपलेली असते. तो तसाच काहीतरी उठतो आणि दिवाणखान्यात जातो. त्या ठिकाणी कुठून तरी कपडा आणतो. त्या लहान भावाची पॅन्ट बदलतो. त्या ठिकाणी कोरडा करतो. तो त्याला कुशीत घेतो, झोपतो. आणि दुसऱ्या दिवशी मग वडील सकाळी उठतात आणि त्याला विचारतात काय बबल्या सरकार म्हणजे काय, शासन म्हणजे काय समजलं का? शासन व्यवस्था म्हणजे काय समजलं का? बबल्या सांगतो हा समज. कसं काय म्हणजे आता हा माझा लहान भाऊ भावी पिढी त्यांच्या भौतिक गरजांसाठी आक्रोश करत असताना सर्वसामान्य नागरिक अर्ध्या रात्रीला हवालदिल होतो आणि मदतीसाठी याचना करत असताना भांडवलदार हा कामगारावर अत्याचार करत असतो. त्यावेळेस सरकार गाढ बसलेलं असतं. याला म्हणतात सरकार.
ही अशी अवस्था आहे. हे कोणते चित्र बदललं. जर समजा आर्थिक महासत्ता बौद्धिक महासत्ता बनवायचा असेल तर आपल्या देशामध्ये मी म्हटलं नाही पाहिजे, आम्ही म्हटलं पाहिजे. कारण मी शब्दामध्ये विघटन आहे आणि आम्ही शब्दामध्ये संघटन आहे. आणि शासनाबाबत काय सांगावं की आज आपण बघा 80% लोकांना डायरेक्ट तुम्ही रेशन वाटतात आणि डिजिटल इंडिया म्हणतात. जर 80% लोक देशामधले 80% लोक जर समजा रेशनचं गहू खात असतील, रेशनचं धान्य खात असतील, या देशाला तुम्ही खऱ्या अर्थाने डिजिटल इंडियाचं समजू. मला या बाबतीत एवढं सांगायला वाटतं की जे देश का बचपन भूखा हो वो जवानी का क्या होगा, जिस देश का शासकीय शोषक हो उस देश की कहाणी क्या होगी. तर हे कुठे बदललं पाहिजे चित्र. आणि हे चित्र आपण तेव्हा बदलू शकतो जेव्हा खऱ्या अर्थाने आपण शिक्षणाचा मूलमंत्र खऱ्या अर्थाने या महापुरुषांनी दिलेला आपल्या घरापासून प्रारंभ केला पाहिजे. आपण म्हणतो की शिवाजी शेजारच्या घरात जन्मायला, शिवाजी शेजारच्या घरात कशाला जन्मायला, शिवाजी आपल्याच घरात जन्मायला पाहिजे. शिवाजीचं संगोपन जिजाऊंनी कसं केलं हे या आधुनिक जिजाऊंनी समजून घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे. आणि मुलगी जर माहेरी आली तर आई बाबतीचे इतके लाड करतात, तिला कुठं बसून कुठं नाही. पण ज्या वेळेस छत्रपती शिवराय जेव्हा जिजाऊंच्या पोटामध्ये होते त्यावेळेस सिंदखेड राजाला आपल्या माहेरी गेल्यानंतर लखुजी राजे यांनी त्यांच्या आईने म्हाळसाईने विचारलं की जिजा तू गरोदर आहेस, सांग तुला काय करावंसं वाटतं. जिजाऊ म्हणतात की मला घोड्यावर मान घालून बसून रपेट करावीशी वाटते, तलवारबाजी करावी लागते, डोंगर दऱ्यामध्ये फिरावंसं वाटतं, शत्रूशी युद्ध करावं वाटतं आणि या मातीसाठी या शेतकऱ्यांसाठी मला खूप काही करावंसं वाटतं, त्यांना दान करावंसं वाटतं. जिच्या मनामध्ये गरोदरपणात लढावंसं वाटतं, शत्रूंचं रणकंदन करावंसं वाटतं, गोरगरिबांचं कल्याण करावंसं वाटतं, सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांमध्ये घोड्यावर मान घालून रणंगिने बनून लढावंसं वाटतं, तिच्या पोटी फक्त शिवाजी महाराज जन्माला येऊ शकतात. तिच्या पोटी फक्त छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येऊ शकतात. हे संगोपन खऱ्या अर्थाने ते जिजाऊने जसं शिवरायांचं केलं तसं या भगिनींचं केलं पाहिजे असं मला या ठिकाणी आवडतं. आहे माझा शिवबा राजा, इतिहासाचे अंबर आहे माझा शिवबा राजा, मानसातला ईश्वर आहे माझा शिवबा राजा, मानसातला ईश्वर आहे माझा शिवबा राजा. दान करावे कसे मला हे शिवगाथेने कळले, दान करावे कसे मला हे शिवगाथेने कळले, दातृत्वाचा सागर आहे माझा शिवबा राजा, दातृत्वाचा सागर आहे माझा शिवबा. असू द्या जीवनातला कठीण अथवा सोपा, प्रश्न असू द्या जीवनातला कठीण अथवा सोपा, लढ म्हणणारे उत्तर आहे माझा शिवबा राजा, लढ म्हणणारे उत्तर आहे माझा शिवबा राजा. दुःख सरींनी भिजलो जर मी शिवरायांना स्मरतो, दुःख सरींनी भिजलो जर मी शिवरायांना स्मरतो, आधाराचे छप्पर आहे माझा शिवबा राजा, आधाराचे छप्पर आहे माझा शिवबा राजा. धर्मासाठी अनेक राजे धरतीवरती लढले, धर्मासाठी अनेक राजे धरतीवरती लढले, पण कर्माने कट्टर आहे माझा शिवबा राजा, पण कर्माने कट्टर आहे माझा शिवबा राजा. परश्रीलाही कायम म्हटले सन्मानाने माता, परश्रीलाही कायम म्हटले सन्मानाने माता, संस्काराचे आगर आहे माझा शिवबा राजा, संस्काराचे आगर आहे
माझा शिवबा राजा. हृदयामध्ये देवदत्त मी छत्रपतींना जपतो. हृदयामध्ये देवदत्त मी छत्रपतींना जपतो. सर्वार्थाने सुंदर आहे माझा शिवबा राजा. सर्वार्थाने सुंदर आहे माझा शिवबा राजा. इतिहासाचे अंबर आहे माझा शिवबा राजा. इतिहासाचे अंबर आहे माझा शिवबा राजा. मानसातला ईश्वर आहे माझा शिवबा राजा. मानसातला ईश्वर आहे माझा शिवबा राजा. माझे ज्योतिबा ज्ञानी याचे द्वार माझे ज्योतिबा. कर्मठांवर वार माझे ज्योतिबा. पुस्तकांनी मस्तकांना जोडले. पुस्तकांनी मस्तकांना जोडले. अक्षराची धार माझे ज्योतिबा. अंधश्रद्धा कर्मकांडे रोखले. लालचंद भाऊ, अंधश्रद्धा कर्मकांडे रोखले. शक्तिशाली पार माझे ज्योतिबा. पार म्हणजे आपला पिंपळाच्या भोवती पार सुद्धा पार. सावकारी वादळांशी झुंजले. सावकारी वादळांशी झुंजले. सागराचा क्षार माझे ज्योतिबा. विश्वव्यापी लेख त्यांचे गाजले. विश्वव्यापी लेख त्यांचे गाजले. लेखनीचे स्वार माझे ज्योतिबा. जीवनी शिवराय दैवत मानले. जीवनी शिवराय दैवत मानले. कर्मयोगी फार माझे ज्योतिबा. बालिकांना ज्ञान अमृत पाजले. बालिकांना ज्ञान अमृत पाजले. शब्द पुष्पी हार माझे ज्योतिबा. देव ऐसा देवदत्ता वंदितो. देव ऐसा देवदत्ता वंदितो. जीवनाचे सार माझे ज्योतिबा. जीवनाचे सार माझे ज्योतिबा. या ठिकाणी या आगाराचे व्यवस्थापक आदरणीय आयरे साहेबांनी, माझे विद्यार्थी कविवर्य दादा खरे यांनी आज मला या व्याख्यानासाठी निमंत्रित केलं. तर आभार मानून शब्दांमध्ये व्यक्त होण्यापेक्षा मी सांगू इच्छितो की आभाराचे भार कशाला, फुलांचे हार कशाला. आभाराचे भार कशाला, फुलांचे हार कशाला. आता हृदयातच घर बांधूया. या यशवंत नगरी आगाराला द्वार कशाला. या यशवंत नगरी आगार. सांगायचा प्रश्न असा आहे, बाबांनो, आज बऱ्याच वर्षापासून या डेपोमध्ये कधीच कार्यक्रम आजपर्यंत मी ऐकला नाही. लालचंद भाऊ, या परिसरामध्ये सर्वांनी या ठिकाणी आलं पाहिजे असं राजेंद्र आयरे साहेबांचं खरोखरच म्हणणं आहे. इथल्या कर्मचाऱ्यांनी अतिशय त्याग केला असं मी समजतो. आयरे साहेब, तुम्हाला या देव मामलेदारांनी कशी काय बुद्धी दिली या ठिकाणी येण्याची, आम्ही तुमची बदली कधीच होऊ देणार नाही.
मी असं त्यांना साकडं सांगेल की असा अधिकारी मिळणं हा फार सोपा नाहीये, अधिकारी मिळणं एवढं कठीण नाहीये. 137 वर्षापूर्वी आपल्याला देव मामलेदार भेटले. देव मामलेदार चालीमध्ये जर साहेब असे असले नोकरदार तर निश्चितच हा बागलाण तालुका सटाण हा डेपो अतिशय उज्ज्वल होईल असं मला वाटतं. तुम्ही एक जयंती एक हे करत नाही, हे लोकांना सुद्धा समजलं पाहिजे, समाजातला समजलं पाहिजे. एक साधा ग्रस्त या ठिकाणी सर्व पुण्यात्माचा संपूर्ण सत्कार आणि पुण्यतिथी साजरा करतात. याच्यासारखं पुण्यकाम कोणतंच नाही साहेब. महात्मा फुले 64 वर्षाचेच होते. त्या 64 वर्षामध्ये त्यांनी जे काम केलं ते अतिशय जिकिरीने असं काम केलं. बाबासाहेबांना तुम्हाला सांगतो, जर गुरु मानायचं असेल तर त्यांना का गुरु मानलं मी सांगतो तुम्हाला. ज्या वेळेस सावित्री आईला सुद्धा काही शिकता येत नव्हतं, त्याच वेळेस बाबासाहेबांच्या रमाईला सुद्धा काही येत नव्हतं. त्यावेळेस रमाईला सांगितलं तर बाबासाहेबांनी, अगं सावित्री फार शिकलेली आहे, नव्हती तरी तिला ज्योतिबाने शिकवलं आणि ज्योतिबाने शिकवल्यामुळे मी सुद्धा तुला शिकवेल. आणि हा महामानव कोणी तयार केला असेल तर तो महात्मा फुलेंनी तयार केला. माझी रमाई म्हणजे दुसरी ती सावित्रीबाईच आहे असं मी समजतो. रमाईने जे कष्ट केले ते कोणाच्याकडे पाहून कष्ट केले असेल तर ते सावित्रीबाई आणि महात्मा फुलेकडे पाहूनच कष्ट केलेले आहे. मी ज्यावेळेस रमाईचं पुस्तक वाचलं तर माझ्या डोळ्यातनं संपूर्ण आसू यायला लागले की ह्या रमाईने काय कष्ट केले हो. तेच महात्मा फुलेने जे कष्ट केले ते सुद्धा तुम्ही आपण आज जपायला पाहिजे. ते रामचंद्र आपण तलाचंद्र जपत नाही लोक. आज या पुण्यतिथीला या भागाचा गर्दी माहेर लोक पाहिजे होती. पण साहेब याच्या पुढे तुम्ही आम्हाला पत्रिका वाटायला सांगा, आम्ही घरोघरी वाटण्याचं काम आम्ही करू. कृपा करून तुम्ही तुमच्या कर्मचारीसाठी ठेवू नका, या लोकांसाठी या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आजपर्यंत जो पुरुष होऊन गेलेला आहे या कामासाठी, त्या कामासाठी आपण लोकांना त्याचं समजलं पाहिजे की हुज दिस महात्मा फुले, हुज दिस रमाई, हुज दिस सावित्रीबाई फुले, जिजामाई, शिवाजी महाराज. तर या सांगतो तुम्हाला, ज्या वेळेस सत्यधर्म हा ग्रंथ त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि त्यांचा डावा हात उजवा हात कामातनं गेला. त्यांनी मित्रांना सांगितलं की मला दुःख एक होतंय की मी आता हा सत्यधर्म लिहू शकत नाही, पण माझे जे मित्र आहेत ते पूर्ण करू शकतील. सांगितलं की मी या समाजात येऊन सुद्धा अजिबात काम केलं नाही, माझं काम अपुरं आहे, ते काम तुम्ही पूर्ण करण्याचं काम तुम्ही करा. आणि ज्या महात्म्याने एवढी शिकवलं, ज्या महात्म्याने हे काम केलं, त्यांनी स्वतःच्या नावावर कधी रेष बोलली नाही हो या बाबांना. माझ्या बाबासाहेबांनी, माझ्या रमाईने सुद्धा कधी असं केलं नाही हो. मी तर रमाईचं संपूर्ण चरित्र वाचलं असं समजलं की ही बाई कोण कोणती देवी होती. अशा या महात्माचे या ठिकाणी त्यांनी सांगितलं, सर्व लोकांना बोलून घेतलं. 28 नोव्हेंबर रोजी सर्वांना मित्रांना बोलून घेतलं आणि सांगितलं की मी आता जातो आहे, फक्त माझ्या सावित्रीकडे लक्ष द्या, माझ्या बाईकडे लक्ष द्या, माझ्या इच्छेकडे लक्ष द्या. आता ती सांभाळणारी तीच आहे सत्यशोधक समाजाला. आणि सत्यशोधक समाजाची जर तुम्हाला चळवळ सुरू करायची असेल तर तुम्ही सावित्रीला सोडू नका. सावित्री तुमची अतिशय पुढे ती काम करणार आहे. बाबांनो, मी जे केलं ते गरिबांसाठी केलं का नाही केलं हे फक्त परमात्म्यालाच माहिती. असा हा महात्म्याची आज आपण 198वी पुण्य जयंती आपण साजरी करीत आहोत. ही अतिशय सुंदर आहे. बाबांनो, जाता जाता लालचंद भाई सांगून जातो, तुम्ही म्हणता की देव मामलेदारांनी आणि
महात्मा फुलेंची फार मोठी दोस्ती होती, हे तुम्हाला माहित नाही. तुम्ही एका पुस्तकामध्ये तुम्ही छापलेलं असेल तर ते वाचलं नसेल, मी तुम्हाला सांगतो की महात्मा फुले आणि आपले यशवंतराव महाराज यांची फार मोठी दोस्ती होती. महाराजांनी जेव्हा 1,27,000 रुपये वाटले त्यावेळेस थोडी भानगड निर्माण झाली. त्यावेळेस त्यांचे एक मित्र होते, वाळवेकर होते, सरांना माहिती आहे. त्या वाळवेकरांनी सांगितलं की ही जर भानगड मिटवायची असेल तर मामलेदार यशवंतराव महाराज फक्त तुम्हाला महात्मा फुलेकडेच जावं लागेल. आणि जेव्हा महात्मा फुलेकडे यशवंतराव महाराज गेले आणि संपूर्ण संकट सोडण्याचं काम कोणी केलं असेल तर ते महात्मा फुलेंनी केलं. सर, तुम्ही मला चान्स दिला, खरोखरच आहे. मला या ठिकाणी मी आता या कुटुंबाने अशी गर्दी पाहणार नाही. आम्ही कुठलाही प्रयत्न करू, शाळेच्या मुलांना आणू, पण या ठिकाणी जे तुम्ही पुण्यात्माचं काम करला, तुम्हाला परमेश्वर आमचा देव मामलेदार राजेंद्र आहिले साहेब तुला दीर्घायुष्य हो. तुमचा स्टाफ अतिशय सुंदर आहे, तुम्हाला सहकार्य करतात, ही मोठी भावना आहे. आज कोणताही स्टाफ सहकार्य करत नाही, ही मोठी दिलगिरीची गोष्ट आहे. तुम्ही सर्वांनी लालचंद भाऊ पुढच्या वर्षी असं होऊ देऊ नका अशी माझी विनंती आहे तुम्हाला. आणि मला दिलेला संधी तुम्ही दिली. धन्यवाद सर. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने थोडक्यात असताना आम्हाला मार्गदर्शन केलं. यानंतर कार्यक्रमाची सांगतासाठी मी दादाकडेंना स्टेजवरती आमंत्रित करतो. आता सर्वजण जे आपण अपेक्षेने वाट पाहून राहिलो अध्यक्षीय भाषणांची, त्यासाठी मी आगाराचे आगार प्रमुख माननीय आयरे सरांना विनंती करतो. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष देखील आयरे साहेबच आहेत. आयरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 198व्या जयंतीच्या निमित्तानं माझ्या राज्य परिवहन सटाणा आगारातील सर्व कर्मचारी बंधू भगिनी, अगदीच कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपले सटाणा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय सुनीलदादा बळे, समता परिषदेचे सर्व मान्यवर पदाधिकारी, आपल्या राज्य परिवहन सटाणा आगारावर अतिशय प्रेम करणारे, निस्सीम प्रेम करणारे आपले लालचंद भाऊ सोनवणे, यासोबत मोरे सर, आणि सर्वात महत्वाचं आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक प्रबोधनपर व्याख्यान ज्यांचं ठेवलं ते सन्माननीय श्री देवदत्त बोरसे सर. खरोखर अतिशय तल्लीनतेनं गेले सर उपासाने म्हटले मला 45 मिनिटं दिले, आता 50 मिनिटं होत आले. आणि त्यानंतर देखील छत्रपती शिवरायांची गझल आणि क्रांती सूर्याची एक सुंदरशी गझल ज्यांनी सादरीकरण केलं आणि आपल्या सगळ्यांना इथे खिळवून ठेवलं ते आदरणीय देवदत्त बोरसे सर. मी अगदी सुरुवातीला इथे नमूद करू इच्छितो, खऱ्या अर्थानं आदरणीय मोरे सरांनी खंत बोलून दाखवली की कार्यक्रमाला गर्दी का नाहीये. तर मी त्यासाठी सर्वात आधी मी आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की सध्या आपल्या सप्तशृंगी गडावर चैत्री महोत्सव चालू असल्यामुळे माझ्या आगारातील समस्त कर्मचारी बांधू भगिनी हे गेल्या आठवड्याभरापासून गडावर माझ्या तमाम प्रवासी बांधवांना सेवा देण्याचं अविरत काम तिथे करत आहेत. राज्य परिवहन सटाणा आगार जे काही 65 ते 70 शेड्यूल चालवतो, नियत चालवतो, त्याच्यामध्ये साधारण 30 ते 35 वाहनं माझी गेल्या आठवड्याभरापासून सप्तशृंगी गडावर आहेत. आणि दुपारी 12 वाजता त्याचं
क्रूचेंचा कार्यक्रम होत असतो, चालक वाहक बदलाचा कार्यक्रम होत असतो. म्हणजे आदल्या दिवसापासून ते रात्रभर गड पायथा आणि त्यानंतर पूर्ण आपली कामगिरी पूर्ण केल्यानंतर आधीचे चालक वाहक आपल्या आगारात परत येत असतात आणि नव्यानं कामगिरी करण्यासाठी आगारातून नवीन चालक वाहक जात असतात. त्या अनुषंगानं आजच्या कार्यक्रमाला आपण बघत असाल, छत्रपती शिवरायांची जयंती असो, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, गतवर्षी महात्मा ज्योतिराव फुल्यांची जयंती असो, अतिशय गर्दीने ओसंडून हा कार्यक्रम गेलेला होता. आदरणीय मोरे सर त्याचे साक्षीदार आहेत, आपण सर्व साक्षीदार आहोत. परंतु ह्या तांत्रिक अडचणीमुळे आज माझ्या कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थानं इच्छा असून देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थिती नोंदवता आली नाही. ही एक खऱ्या अर्थानं आमची खंत आहे. आदरणीय सर निश्चितच येणाऱ्या सटाणा आगारातील पुढील कार्यक्रमामध्ये आणि विशेषतः ज्यावेळेस असं प्रबोधनाचं पवित्र कार्य ज्या मंचावरून केलं जातं त्या मंचासमोर निश्चितच गर्दी ओसंडून व्हायला हवी, ही आपली अपेक्षा अतिशय रास्त आहे. आपल्या अपेक्षांचं आम्ही अतिशय आदरपूर्वक स्वीकार करतो. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडून ते काम केलं जाईल ही देखील ग्वाही देतो. आदरणीय बोरसे सर, आपण आपल्या सुंदर अशा प्रबोधनपूर व्याख्यानामध्ये ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, आपण वारंवार लालचंद भाऊ काय चाललंय समाजामध्ये या पद्धतीचं एक खंत म्हणून दाखवली आणि जी खरोखर खरी आहे. अतिशय रास्त आणि समर्पक असे मुद्दे आपण आपल्या व्याख्यानामध्ये मांडले. खऱ्या अर्थानं मी फक्त एवढंच सांगेन की कुठल्याही देवापेक्षा किंवा कुठल्याही याच्यापेक्षा ही महापुरुष जे आपल्याला शिकवण देऊन गेले, या महापुरुषांनी ज्या खस्ता आयुष्यभर खाल्ल्या आणि अतिशय तळागाळातल्या समाजापर्यंत शिक्षणाचं सावित्रीबाई असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहू असतील, लोकराजा छत्रपती शिवराय असतील, माता जिजाऊ असतील, यांनी अतिशय आपल्या जीवनपटाचं एक आदर्श सर्वसामान्य जनतेपुढे ते ठेवून गेले. आणि मधल्या काळामध्ये 1600 नंतर ते 1800 साधारण 200 वर्षाचा जो खूप मोठा कालखंड झाला, त्या कालखंडामध्ये छत्रपती शिवराय अक्षरशः पडद्यावर होते असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. 200 वर्ष या संपूर्ण महाराष्ट्राला छत्रपतींच्या शिवरायांच्या विचारसरणीच्या, छत्रपती शिवरायांच्या सर्व जीवनचरित्राचा एक जो मोठा विसर पडला होता. त्या 200 वर्षाच्या कालखंडानंतर तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावरची समाधी शोधून काढली आणि पुन्हा एकदा त्या छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्राचा या तमाम महाराष्ट्रातील दऱ्याखोऱ्यातील, सह्याद्रीच्या सर्व दऱ्याखोऱ्यातील सर्व जनमानसापर्यंत छत्रपती शिवराय पोहोचवले. अशा महान पुरुषाची जयंती आपल्या राज्य परिवहन सटाणा आगारामध्ये आपण मनवली आणि त्या जयंती प्रित्यर्थ आदरणीय देवदत्त बोरसे सरांनी अतिशय झणझणीत डोळ्यामध्ये अंजन टाकेल अशा पद्धतीचे शब्द अक्षरशः निखारे आमच्या कानापर्यंत पोहोचवले. मी आदरणीय देवदत्त सरांचा सदैव या संदर्भातला म्हणजे मी सरांना बोललो की हा कार्यक्रम सदैव माझ्या स्मरणात राहील. त्या अनुषंगानं मी मनपूर्वक सर आपले आभार व्यक्त करतो. माझ्या सटाणा आगाराच्या वतीनं देखील मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या महिला वर्गाने मोठ्या उत्साहानं कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत अतिशय शांत मनानं सगळ्या कार्यक्रमाचं रसग्रहण त्यांनी केलं. त्यांच्या संयमाचं देखील कौतुक करतो. या कार्यक्रमाला सगळ्यात महत्वाचं मला जे आभार जे मानायचे आहेत, या महात्मा फुले जयंती महोत्सवाची जी समिती आहे, जे कार्यकर्ते आहेत, जे माझे राज्य परिवहनचे झटणारे वीर आहेत, यांनी अतिशय अल्प काळामध्ये इतक्या सुंदर कार्यक्रमाचं नियोजन घडवून आणलं. मी खरोखर माझ्या त्या सगळ्या सटाणा आगारातील या उत्सव समितीच्या कर्मचाऱ्यांच्या मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांनी येथे घडवून आणला.
मला अतिशय विनम्रपणे इथे नमूद करावं असं वाटतं, जरी माझं नाव मोठं होत असलं तरी याच्या मागे सगळं कष्ट माझ्या राज्य परिवहन सटाणा आगाराच्या कर्मचाऱ्यांचं आहे. हे जितकी मेहनत घेतात त्या मेहनतीतून माझं नाव होत असतं, त्याच्यामुळे त्याचं क्रेडिट त्यांना देणं अतिशय महत्वाचं आहे असं मी समजतो. या कार्यक्रमासाठी राज्य परिवहन आगाराचे कर्मचारीच नव्हे तर पंचक्रोशीतील सर्व स्तरातील राजकीय सामाजिक पदाधिकारी आणि सर्वच प्रवासी बंधू भगिनी यांनी जो मोलाचा सहभाग या कार्यक्रमामध्ये नोंदवला त्याबद्दल मी माझ्या राज्य परिवहन सटाणा आगाराच्या वतीनं तमाम उपस्थित मान्यवरांचं सर्व प्रवासी बांधवांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 198व्या जयंतीच्या निमित्तानं माझ्या तमाम भारतीय नागरिकांना मनपूर्वक जय जय क्रांती, जय जय ज्योती, जय जय क्रांती. ज्ञानाची गवळ हुंबरून सन्मानाचे आयुष्य दिले, ज्ञानाची गवळ हुंबरून सन्मानाचे आयुष्य दिले. स्त्रियांचा उद्धार करण्या अवतरले महात्मा फुले, स्त्रियांचा उद्धार करण्या अवतरले महात्मा फुले. जय जय ज्योती, जय जय क्रांती, जय जय ज्योती, जय जय क्रांती. शेतकऱ्यांचा सूर लिहुनी दुःख पोषण्याचे मांडिले, शेतकऱ्यांचा सूर लिहुनी दुःख पोषण्याचे मांडिले. नवचेतना जागविण्या अवतरले महात्मा फुले, नवचेतना जागविण्या अवतरले महात्मा फुले. जय जय ज्योती, जय जय क्रांती, जय जय ज्योती, जय जय क्रांती. कष्टकऱ्यांना एक करुणी हक्कासाठी लढण्या शिकविले, कष्टकऱ्यांना एक करुणी हक्कासाठी लढण्या शिकविले. संघटनेचा मंत्र देण्या अवतरले महात्मा फुले, संघटनेचा मंत्र देण्या अवतरले महात्मा फुले. जय जय ज्योती, जय जय क्रांती, जय जय ज्योती, जय जय क्रांती. अनाथांचे कैवारी होऊन पीडितांशी संरक्षण दिले, अनाथांचे कैवारी होऊन पीडितांशी संरक्षण दिले. बालहत्या थांबविण्या अवतरले महात्मा फुले, शोषितांचे दुःख जाणून हौदाचे पाणी केले फुले. समतेचा धडा शिकविले ज्योती, जय जय क्रांती, जय जय ज्योती, जय जय क्रांती.
जय